चला, याचा व्हिडिओ यासाठी काढतोय कारण हे क्वेश्चन तुम्ही घरी जाऊन कदाचित 1 दिवसांनी 2 दिवसांनी नाही जमणार तुम्हाला, है ना. तर तुम्हाला पाहता येईल. काय करायचं आहे, सगळ्यात पहिले पहा, सगळे जे क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही असं स्पेशालिटी वाटते आहे का? सगळे क्वेश्चनमध्ये सारखेपणा काय आहे? व्हॉट इज द सिमिलॅरिटी? हां, प्रत्येक याच्यामध्ये डिग्री 2 आहे. डिग्री म्हणजे समजतं ना, व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा पॉवर. पहिल्या क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल 2 ठिकाणी दिलेला आहे, सगळ्यात मोठा पॉवर 2 आहे. एक्सच्या सोबत काय पॉवर आहे? 9x जो आहे त्या एक्सला पॉवर काहीच नाही, म्हणजे 1 आहे. तो सगळ्यात मोठा पॉवर 2 आहे. म्हणून यांना काय म्हटलं जातं? यांना म्हटलं जातं क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक त्याला म्हणतात ज्याची डिग्री असते 2. ओके, तर सगळ्या क्वेश्चन्समध्ये डिग्री 2 आहे. सो डिग्री 2 आहे म्हणून याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक. चला ठीक आहे. अजून काय सिमिलॅरिटी दिसली तुम्हाला सगळ्या क्वेश्चन्समध्ये? हां, व्हेरी नाईस. सो क्वाड्रॅटिकचा स्टँडर्ड फॉर्म हा आहे. सगळ्या क्वेश्चनमध्ये जनरली 3 संख्या असतात, 2 वाले पण आहे आपल्याला, पण पुस्तकात दिलेले नाही, मी तुम्हाला नंतर सांगून देईल. पण इम्पॉर्टंट डिग्री किती असते? 2च असते. म्हणजे संख्या जरी 2 असल्या तरी ही संख्या नेहमीच राहील. कोणती? स्क्वेअरवाली. ओके, बाकी मग या 2 पैकी एक संख्या पण कोणची असू शकते, पण स्क्वेअरवाली संख्या नेहमी राहील. पण आपल्या क्वेश्चनमध्ये एक संख्या x² असते, मग x असते, मग साधी संख्या असते. x जागी y राहू शकतो, m राहू शकतो. ठीक आहे. इम्पॉर्टंट गोष्ट, ही संख्या नेहमी प्लस पाहिजे, स्क्वेअरवाली. बाकी 2 संख्यामधली कोणती पण मायनस असली तरी फरक पडत नाही, दोन्ही मायनस असल्या तरी फरक पडत नाही. ठीक आहे. तर हे ह्या सगळ्या गोष्टींमधली सिमिलॅरिटी. मग आता याला सॉल्व कसं करायचं? या सगळ्यांना आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल सॉल्व कसं करायचं आहे? एकदम सिम्पल, सगळ्यांची मेथड एकसारखी आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? पहिला क्वेश्चन जेव्हा आता आपण सॉल्व करतोय, x² + 9x + 18, सगळ्यात पहिले आपण चेक करणार की क्वेश्चन हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही आहे. नसेल तर करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण चेक केला स्टँडर्ड फॉर्म आपला. पहिले x² पाहिजे, मग x पाहिजे, मग साधी संख्या पाहिजे. हे 2चं काही साईनचं टेन्शन नाही, प्लस मायनस काही चालते. x² वाली संख्या पॉझिटिव्हच असली पाहिजे. समजा तुम्हाला क्वेश्चन असा दिला असेल एखादा, x² + 18 + 9x असा दिला, तर मग आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म काय आहे? पहिले x² पाहिजे, मग x पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे. मग आपण जागा यांची बदलून घ्यायची क्वेश्चनमध्ये. x² + 9x + 18 जागा बदलली. साईन बदलायला हवं होतं का? प्लसचं मायनस व्हायला हवं होतं का? नाही ना. साईन केव्हा चेंज होते? जेव्हा = असते आणि आपण संख्या =च्या दुसरीकडे नेतो तेव्हा साईन बदलते. इथे =च नाही आहे तर साईन बदलण्याचा प्रश्न नाही, इक्वेशन नाही आहे. ठीक आहे. चलो, तर आपल्याला तर हे सगळं करण्याची गरज नाही. आपल्याला पुस्तकामध्ये छान त्यांनी प्रेमाने सगळे क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्ममध्येच लावून दिलेले आहे. ठीक आहे. सो पण नसला, समजा मी टेस्ट घेतली नाही दिला स्टँडर्ड फॉर्ममध्ये, तर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सांगितलं आहे. सो आता काय करायचं? मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, मग आता काय करायचं? फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं. आपला रफ पार्ट आहे हा. फर्स्ट आणि लास्ट टर्मला इंटू केलं. 18 × 18. या साईनचा विचार नाही करायचा की या 18ला काय साईन आहे. आपल्याला काही सध्या करायचं नाही आहे मल्टिप्लाय करताना, प्लस असो की मायनस, आपण फक्त संख्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो 18 × 18. आता आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 18 येत असते. अशा पेअर्स संख्या नाही, पेअर्स, 2 संख्या. हां, 6 3 जा, हां 9 2 जा, 18 1 जा, हे 3च आहेत मला वाटतं, है ना. आता यातली एक पेअर आपल्या कामाची असते, ज्याला प्लस किंवा मायनस केलं की मधली संख्या बनते. ती पेअर आपल्या कामाची आहे. प्लस किंवा मायनस केल्यावर मधली संख्या बनली पाहिजे. हां, याचा अर्थ या पेअर काही कामाच्या नाही, याला आपण सोडून दिलं. आता काय करायचं? पुढची स्टेप, पहिली संख्या झेरॉक्स, तिसरी संख्या झेरॉक्स, तशीच्या तशी जे साईन आहे ते साईन झेरॉक्स मारायचं. ठीक आहे. दुसरी संख्या नाही लिहायची आहे, त्याच्या जागी आपण ज्या संख्या शोधल्या त्या लिहायच्या आहे. त्या लिहिताना साईन कोणतं द्यायचं आहे? साईनमध्येच बरेच जण गडबड करतात. आता हे तर काय सगळे प्लस असल्यामुळे कदाचित पटकीनी जमून जाईल, पण जेव्हा एखादा मायनस असतो तेव्हा मग साईन देण्यातच चुकतं. म्हणून तुम्हाला एक रूल लिहून देतोय, तो रूल तुम्हाला कोणत्याच पुस्तकात नाही सापडणार.
इफ लास्ट टर्म इज पॉझिटिव्ह देन गिव साइन ऑफ मिडिल टर्म टू बोथ द नंबर्स. काय लिहिलं आपण? इफ द लास्ट टर्म इज पॉझिटिव्ह देन गिव द साइन ऑफ मिडिल टर्म टू बोथ द नंबर्स. म्हणजे दोघांना पण कोणतं साईन द्यायचं आहे? मग प्लस द्यायचं. जर मधला मायनस असता तर दोघांनाही काय दिलं असतं? मायनस दिलं असतं. व्हॅल्यू तुम्ही आता काय लिहिणार? याच्या जागी तुम्ही लिहिणार +6 + 3. व्हॅल्यू तर 9च राहते. म्हणजे आपण क्वेश्चन चेंज केला का? नाही, फक्त 9 ला लिहिलं, 6 + 3 एवढंच. आता 6 पहिले लिहायचं की 3 पहिले लिहायचं ती आपली आपली इच्छा. ज्याला जो नंबर पहिले लिहायचा तो लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. व्हॅल्यू तीच येणार. साईन आपले ठरले +6x + 3x ॲड करून तर 9xच जमणार आहे. ठीक आहे. आता पहिल्या 2 मध्ये कॉमन काढायचं आहे, शेवटच्या 2 मध्ये कॉमन काढायचं आहे. कॉमन काढण्यात पण थोडं बरेच वेळा लोक गडबड घोटाळा करून देतात. पहा, पहिल्या 2 संख्यामध्ये x नेहमीच कॉमन निघेल, कारण पहिली संख्या x² ची राहील, दुसऱ्या संख्येमध्ये x राहील. x तर निघेलच, पण कधी जर संख्या निघत असेल तर संख्या पण कॉमन काढायची आहे. जे कॉमन निघते ते कॉमन काढायचं. आता तर संख्या निघत नाही कारण इथे 1च आहे फक्त. सो मी याला लिहिलं x × x सोबत 1 लिहायचं लिहू शकता. +6चे फॅक्टर पाडून मला काही फायदा आहे नाही. याला 3 2 लिहून काय उपयोग आहे? पहिल्या संख्येमध्ये काही 3 किंवा 2 आहे का? नाही. मग त्याचे फॅक्टर्स पाडायचा मला काही फायदा नाही आहे, म्हणून मी त्याला 6च लिहिलं आहे. 6 1 लिहून टाकलं. या पहिल्या 2 संख्या. पहिल्या 2 संख्यामध्ये दोन्हीकडे सेम काय आहे? 1x आहे. 1 लिहायचा तर लिहा, नाही तर नका लिहू, काही फरक नाही पडत. 1 तर असतोच सगळीकडे. ठीक आहे. सो मग इथे काय उरलं? x + 6. डाऊट? पुढच्या 2 संख्या. आता इथेच थोडी गडबड घोटाळावाला कार्यक्रम होतो सगळ्यांचा. याला काही लोक 9 2 लिहितात, कोणी 18 1 लिहितात. आपल्याला पहिल्या 2 मध्ये जसं आपण कॉमन काढलं, शेवटच्या 2 मध्ये पण कॉमन काढायचं आहे. आणि कॉमन काढताना मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे. म्हणजे कसं? जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही याच्यात तुम्ही कॉमन काढताय, फॉर एक्झाम्पल अशी तुमची शेवटच्या 2 संख्या आहे. त्या 2 संख्या कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतात? 2 आणि 4. मग कॉमन काय काढायला पाहिजे? 4 काढायला पाहिजे. ठीक आहे. बरेच जण काय करतात? 2 कॉमन काढतात आणि गणित चुकवतात. कसं करतात ते लोक? 4 ला लिहितात 2 2 सोबत x, 8 ला लिहितात 2 4 चूक काहीच नाही आहे. 4 ला 2 2 लिहिता येते, 8 ला 2 4 लिहिता येते, चूक काही नाही. कॉमन काय काढला? दोन्हीकडून 2 काढला. ब्रॅकेटमध्ये काय उरला? 2x + 4. आता गडबड ही झाली की याच्यातून अजून कॉमन निघत आहे. निघते ना, दोन्हीमध्ये सेम संख्या आहे ना, ही पण तर 2च्याच टेबलमध्ये येते. मग परत कॉमन काढायला लागेल, तेव्हा त्याचं बरोबर येईल. ठीक आहे. त्याच्यापेक्षा बेस्ट आपण काय करायचं? नेहमी मोठी संख्या कॉमन काढायची. म्हणजे याला लिहायचं 4 1 4, याला लिहायचं 4 2 8. मग 2 मध्ये सेम काय आहे? 4. मग ब्रॅकेटमध्ये काय उरला? x + 2. 1 लिहायचं आहे तर लिहा, नाही तर नका लिहू. आता काही कॉमन निघतं का? नाही निघत. ठीक आहे. तर मोठी संख्या कॉमन काढायचं लक्षात ठेवा. चला मग आता पुढे जाऊ आपण. शेवटच्या 2 मध्ये कॉमन काढायचं होतं. 3च्याच टेबलमध्ये येतात, दुसऱ्या कोणत्या टेबलमध्ये येतच नाही. सो याला लिहिलं 3 1 3 आणि याला 18 ला लिहिलं 3 6. तिसरी संख्या, चौथी संख्या, दोन्हीमध्ये सेम काय आहे? 3 फक्त. त्याला साईन कोणता आहे? परत कॉमन मिस्टेक. 3 लिहितात, साईनच नाही देत. तिथं जागा ठेवून देतात टेबल खुर्ची टाकायसाठी. तर तिथे साईन द्यायचा आहे संख्येचा आपल्याला, जे होतं ते. जे दिसत आहे ते साईन द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ब्रॅकेटमध्ये काय उरलं? x + 6. तुम्हाला 1 लिहायचं आहे तर लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे 2 ब्रॅकेट जर आपले सेम आले तर समजायचं की आपला क्वेश्चन 99% संपला, आता करेक्ट आला. लास्ट स्टेप. हा ब्रॅकेट काढायचा कॉमन. सेम आहे ना, कॉमन काढला. मग काय उरलं? +3 झालं. सिंपल. सो जो ब्रॅकेट तुमचा सेम आला त्याला लिहायचा आहे एकदा, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ज्या बाहेर संख्या राहिल्या होत्या त्या लिहायच्या आहे. इथे प्लस मायनस मग तुम्ही कन्फ्यूज नाही झाले पाहिजे. ज्या बाहेर संख्या उरल्या होत्या त्या लिहायच्या. सो बाहेर उरला होता x + 3. झाला क्वेश्चन खतम. डाऊट? हा रूल तुम्हाला समजण्यासाठी आहे, एक्झाममध्ये लिहायसाठी नाही आहे. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. हां, सेकंड क्वेश्चन करून देतो. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. सगळ्यात पहिले चेक करायचं स्टँडर्ड फॉर्म आहे की नाही. कदाचित शाळेत हे असं तुम्हाला लिहून पण नाही देणार, जस्ट तुम्हाला सवय राहिली पाहिजे, समजलं पाहिजे म्हणून मी लिहून देतो आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. पहिले एक्स स्क्वेअर पाहिजे, मग एक्स पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे. आहे. ठीक आहे. हे दोन्ही साईन आपल्याला साईनचा यांचा काही प्रॉब्लेम नाही, काही असो. पहिला आपला नेहमी काय पाहिजे, प्लस पाहिजे. हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग आता काय करू आपण, मेथड काय आहे, फर्स्ट आणि लास्ट टर्मला आपण मल्टिप्लाय करतो. 9 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या संख्या, 9 1 जा 3 3 जा, दोनच पेअर आहे. एक पेअर कामाची ज्याला प्लस किंवा मायनस करून मधली संख्या बनेल. सो 9 आणि 1, 3 + 3 केलं तर मधली संख्या तर बनणार नाही आपली. ठीक आहे. सो 10 साठी आपण घेतलं 9 आणि 1. आता शेवटची संख्या परत प्लस आहे. मग आपण काय रूल लिहिला होता बरं. सगळ्यात पहिले तर मी पहिली आणि तिसरी झेरॉक्स मारून टाकली. लास्ट नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही संख्यांना मिडिल टर्मचं साईन द्यायचं आहे. सो लास्ट टर्म पॉझिटिव्ह आहे, दोघांना मिडिल टर्मचं साईन द्यायचं आहे. म्हणजे दोन्ही पण काय झाले, मायनस. कोणाला पहिले लिहायचं कोणाला नंतर ती आपली इच्छा. ठीक आहे. सो मी कोणता लिहू पहिले सांगा. -9x - 1x. आता पहिल्या दोनमध्ये कॉमन काढायचं आहे. एक्स स्क्वेअरला मी x × x लिहिलं, 9ला 3 3 जा लिहून फायदा काय आहे मला. इथे 3 आहे का नाही, कॉमन काढता येईल का नाही. पहिल्या दोनमध्ये फक्त xच निघणार आहे, त्यामुळे नाही लिहिलं 3 3 जा तरी चालेल. ठीक आहे. सो याला मी लिहिलं 9 1 जा 9 सोबत x. शेवटच्या दोनमध्ये तर काहीच सेम नाही आहेत. शेवटची संख्या कधी x वाली राहणारच नाही. मग x कधी शेवटच्या दोनमध्ये कॉमन निघणं नाही आहे. मग कॉमन काढताना काय करायचं, काहीच कॉमन नसेल निघत तर जसं मगाशी निघत होतं, कारण एकाच टेबलच्या संख्या होत्या. इथे होता एका याच्यात, हां व्हेरी नाईस. इथे शेवटच्या दोन संख्यांमध्ये काय होतं, आपल्या 3 होता 18 होता, एकाच टेबलमध्ये येणाऱ्या संख्या होत्या है ना. आता जर अशा संख्या राहील ज्या एका टेबलमध्ये येतच नाही तर 1 तर कॉमन काढूच शकतो. मग आपण काय करायचं, याला लिहिलं 1x जो की तसाच लिहिला आणि 9ला फक्त मी लिहून टाकलं 9 1 जा. 3 3 जा लिहून काय फायदा नाही आहे, कॉमन निघत नाही, इथे 3 आहे नाही. ठीक आहे. फक्त × 1 लिहिलं. आता पहिल्या दोनमध्ये दोन्हीकडे सेम काय दिसतं आपल्याला, ब्रॅकेटमध्ये काय आहे x - 9. शेवटच्या दोनमध्ये काय सेम आहे, काहीच नव्हतं म्हणून आपण 1 लिहिलं. त्याला साईन कोणतं द्यायचं, जे दिसत आहे ते द्यायचं. -1 काढला कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय उरला, हां व्हेरी नाईस. आता इथे चूक होते सगळ्यांची. काय चूक होते, जेव्हा आपण मायनस कॉमन काढू तेव्हा आतल्या संख्येचं साईन चेंज करावं लागते. सो हा प्लस आहे तर काय व्हायला पाहिजे, मायनस व्हायला पाहिजे. पण हे आपण नाही लक्षात ठेवू शकत. हे 99% मुलं हे चुकवून टाकतात. तर सिंपल काय लक्षात ठेवायचं, जे साईन इथे तुम्हाला दिसते आहे ते साईन इथे देऊन टाकायचं. जादू. जे साईन इथे दिसून राहिलं ते साईन देऊन टाका, ऑटोमॅटिक करेक्शन होऊन जाईल तुमचं. कारण लॉजिक काय राहील, मायनस कॉमन काढलं म्हणून साईन बदललं. पण हे आपण लक्षात नाही राहत, म्हणून सिंपल लक्षात ठेवायचं, जे साईन इथे दिसून राहिलं ते साईन इथे देऊन द्यायचं आहे. खतम काम. ठीक आहे. सो बोला सर. एक्स होईल ना, झालं ना मग चेंज. एक्स याला साईन काय होतं, मग ते प्लस तर झालंच आहे. ठीक आहे. शेवटच्या दोन संख्या काय होत्या, -x + 9 होत्या, बरोबर आहे. आता आपण मायनस कॉमन काढलं, मग काय करत असतो आपण, मायनस कॉमन काढल्यावर काय म्हटलं होतं मी, दोघांचं साईन चेंज करायचं. मग आता याचं साईन काय लिहू, आतमध्ये प्लस लिहू, याचं काय लिहू, मग मी काय वेगळं लिहिलं आहे ना, तेच तर लिहिलं मी. फक्त हे मी तुम्हाला म्हटलं की यार हे आपण लक्षात नाही ठेवू शकणार आहे, आपण ही चूक करणार आहे. जे दिसतंय जनरली काय होते, जे दिसते आपण लिहून घेतो, प्लस दिसून राहिलं प्लस लिहून टाकतो. तर म्हणून तुम्हाला मी सिंपल सांगितलं की तुम्ही काय करा, जे साईन तुम्हाला इथे दिसेल ते साईन तुम्ही इथे देऊन टाका. तुमचा ब्रॅकेट ऑटोमॅटिकली सेम बनेल. ब्रॅकेट सेम आला म्हणजे समजायचं की आपला आन्सर आला.
जो ब्रॅकेट सेम आला त्याला एकदा लिहायचं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेर ज्या संख्या होतात त्या लिहायच्या. हा ब्रॅकेट लिहिला, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x-1 लिहिला, क्वेश्चन खतम. क्लिअर? चल अजून पहा एखादा. यातला सांगतोय, मायनसवाला सांगतो आता 5वा क्वेश्चन पहिले. सो p² - 2p - 35. सगळ्यात पहिले चेक केलं क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. सो क्वेश्चन तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, फक्त एक्सच्या आगी काय दिलेलं आहे, p दिलेलं आहे, एवढंच फरक. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. p² वाली पॉझिटिव्ह पाहिजे होती, ती पॉझिटिव्ह आहे. मग पहिली स्टेप काय असते, फर्स्ट आणि लास्ट टर्मला आपण इंटू करतो. 35 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या संख्या, 7 5 जा 35 1 जा. एक पेअर कामाची असणार, ज्याला प्लस किंवा मायनस करून मधली संख्या बनेल 7 आणि 5 है ना. आता शेवटचा मी तुम्हाला रूल मगाशी सांगितला की जेव्हा शेवटची साईन प्लस असेल तेव्हा आपण काय करतो. आता शेवटची साईन मायनस आहे तर दुसरा रूल, दोनच रूल आहे, 50 रूल नाही आहे. सो इफ लास्ट टर्म इज निगेटिव्ह देन गिव साइन ऑफ मिडिल टर्म, एम्प्टी मीन्स मिडिल टर्म, टू बिगर नंबर ओनली. सो जर लास्ट टर्म निगेटिव्ह असेल तर फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन द्यायचं आहे. सो म्हणजे हा काय झाला मायनस, हा झाला प्लस. ऑटोमॅटिक तुमचं याचा आन्सर काय आलं असतं, -7 + 5. तुमचं आन्सर आलं असतं -2, जो बरोबर आहे -2. ठीक आहे, बरेच वेळा याच्यात कोणी गडबड करून टाकतं, म्हणून ही सिंपल रूल लक्षात ठेवा. चला पहिली संख्या छापली, शेवटची संख्या छापली, झेरॉक्स मशीन जसं तसं. मधली नाही लिहायची आहे, त्याच्या जागी या दोन संख्या लिहायच्या आहे. पहिले -7 लिहा, नाही तर पहिले +5 लिहा. तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही लिहू शकता. काय लिहू मी सांगा, -7p + 5p. चला ठीक आहे, त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करू आता. पहिल्या दोन मध्ये कॉमन काढायचं आहे, काय फक्त पीच निघणार आहे ना. तर मी याला लिहिलं p × p, याला 7 × p. या दोन संख्या 5च्याच टेबलमध्ये येतात फक्त. सो 5 1 जा आणि हा झाला 5 7 जा. पहिल्या दोन मध्ये सेम काय होता, p होता. p कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय उरलं आहे, p - 7. पुढच्या दोन मध्ये सेम काय आहे, 5. त्याला साईन कोणता आहे, प्लस आहे. ब्रॅकेटमध्ये काय उरलं, सेम आहे का, बस झालं, टेन्शनच नाही. दोन ब्रॅकेट आले सेम, त्याला लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या संख्या लिहिल्या, p + 5. खतम क्वेश्चन. डाऊट? ओके, चला अजून पहा एखादा. हा सांगतो 5y² + 5y - 10. सो 5y² + 5y - 10. सगळ्यात पहिले याला आपण काय करू शकतो ना, एक गोष्ट लक्षात घ्या, सॉल्व करायला थोडं सोपं होऊन जाईल. की जर 3 संख्या अशा दिल्या आहे ज्या तिन्हीमधून काही कॉमन निघू शकते, तर पहिले तीच कॉमन काढून घ्या. हां, तिन्ही संख्या 5च्या टेबलमधल्या आहे, तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं, 5 कॉमन काढून घ्यायचा. मी याला लिहिलं, फक्त 5च्या टेबलमध्ये लिहितोय बस. फक्त 10ला 5 2 जा केलं, बाकी काहीच नाही केलं चेंज. आता तिन्ही मधला मी 5 काढून घेतला कॉमन, आणि आता माझा क्वेश्चन काय बनला, y² + y - 2. कन्फ्युजन आहे काही? ओके, आता याला आपण सॉल्व करू. 5ला विसरून जायचं, फक्त लिहित राहायचं, त्याचं क्वेश्चन मधलं काम खतम. ठीक आहे, फक्त याला सॉल्व करायचं आहे. सो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, पहिले x² मग x मग कॉन्स्टंट, इथे x जागी y, एवढाच फरक आहे. सॉल्व कसं करतो आपण, फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या संख्या. सो 2 1 जाच आहे, फक्त एकच पेअर आहे. ॲड किंवा सबट्रॅक्ट करून मधली संख्या बनली पाहिजे, मध्ये तर संख्याच नाही आहे काही, तर काय आहे, 1 आहे. सो 2 - 1 = 1. सिम्पल आहे ना. तो 5 लिहून घ्यायचा, 5चं काही काम नाही क्वेश्चनमध्ये, नुसतं लिहित राहायचं आहे. पहिली संख्या झेरॉक्स, शेवटची संख्या झेरॉक्स, मधल्याच्या आगी या दोन लिहायचं आहे. हां, मी रूल काय सांगितला, मोठ्याला मायनस द्यायचं असं नाही सांगितलं. मी म्हटलं जर लास्ट टर्म निगेटिव्ह असेल
तर मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन द्या असं म्हटलं आहे, एम टीचं साईन द्यायचं. सो मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन. ठीक आहे. आता कोणता पहिले लिहायचा कोणता नंतर लिहायचं ते आपली इच्छा. ठीक आहे. सो मी लिहिला +2y - 1y. आता याला पुढे सॉल्व करू, आपला आन्सर येईल. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे, डाऊट कोणाला? ओके, चला. आता पहिल्या दोनमध्ये y² ला y × y, 2y ला 2 × y. पुढच्या दोनमध्ये परत काहीच कॉमन नाही निघत, तर अशाच आपण काय करतो, ×1 लिहितो, 1 कॉमन काढतो. सो याला लिहिला 1y, याला लिहिला 2 × 1 = 2. पहिल्या दोनमध्ये काय सेम दिसतंय, दोन्हीकडे y दिसतोय. 5 ला काहीच काम नाही, नुसतं लिहित राहायचं आहे ब्रॅकेटच्या बाहेर. y काढला कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय उरला, y + 2. ठीक आहे. पुढच्या दोनमध्ये काय सेम दिसतंय आपल्याला, आता 1. साईन कोणतं आहे, मायन. जे दिसतंय ते साईन, तिसऱ्या नंबरचं साईन. ब्रॅकेटमध्ये काय उरलेला दिसतोय, y - 2. पण मी तुम्हाला काय म्हटलं, जे साईन इकडे आहे ते जादूनी इकडे करून टाकायचं आहे. सो इथे प्लस आहे तर इथे करून टाकलं प्लस. ते कसं झालं, लॉजिक काय आहे, मायनस काढलं होतं कॉमन, म्हणून आतलं साईन केलं चेंज. तर हे लक्षात ठेवायची गरज नाही, सिम्पल. जे साईन इथे आहे ते साईन इथे दिलं की आपलं काम झालं. दोन ब्रॅकेट सेम झाले, त्याला एकदा लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेरच्या संख्या लिहिल्या आणि या 5 ला गायब नाही केलं, 5 ला तसंच लिहून घेतलं सोबत. झालं का? क्लिअर? डाऊट? ओके, चल अजून एखादा पहा क्वेश्चन. मोठी संख्यावाला एखादा सांगतो. 7वा सांगू? चल. सो m², लास्ट क्वेश्चन आजचा, -23m + 120. सगळ्यात पहिले क्वेश्चन चेक केला, स्टँडर्ड फॉर्म आहे का. पहिले x² आहे, मग x आहे, मग कॉन्स्टंट आहे. एक्सच्या आधी m आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तिन्हीमधून काही कॉमन निघत असेल तर काढून घेऊ. तिन्हीमधून निघालं पाहिजे तर काढू शकतो. इथे पण दिसतो तुला m, मला तर नाही. तिन्हीमधून म्हटलं. ठीक आहे. सो काही कॉमन निघत नाही, मग सॉल्व करणं स्टार्ट करायचं. 120 1 = 120 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या संख्या. सो 12 10 येतं, 15 8 येतं, अजून कोणतं येतं सांगा, 62 येतं, 26 येतं, 15 4 नाही, 15 4 नाही पाहिजे, 15 8 लिहिलं आहे. एक राष्ट्राला मला वाटतं नाही, 34 43 121 एवढं लिहायची गरज नाही. आपल्याला संख्या सापडली असेल कदाचित ऑलरेडी. मधली संख्या आली पाहिजे प्लस किंवा मायनस करून. 15 आणि 8 प्लस केलं तर 23 येऊन जाते, आपला आन्सर आला. फालतू शोधायची गरज नाही आहे. काय करत असतो आपण, पहिली संख्या शेवटची संख्या झेरॉक्स आहे, याच्या जागी आता आपण या संख्या लिहिणार. शेवटची संख्या प्लस आहे तर दोघांना एमटी करायचं, मिडिल टर्मचं साईन. सो दोन्ही पण काय राहणार, निगेटिव्ह. पहिले कोणताही लिहा, जी तुमची इच्छा आहे. -15 8m - 8m. ठीक आहे. पहिल्या दोनमध्ये तर काहीच कॉमन नाही आहे, एमच आहे फक्त, है ना. सो याला मी लिहून घेतलं. 15 ला 5 3 करून फायदा आहे नाही काही. ठीक आहे, नाही केलं. या दोनमध्ये काय कॉमन येईल बरं, मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे. 1 का बरं येईल, या दोन्ही तर 2च्याही टेबलमध्ये येतात, 4च्याही येतात आणि 8च्याही येतात. आत्ताच तर आपण 15 8 केलं. सो मोठाच टेबल वापरायचा आहे, 8च कॉमन काढायचा आहे. 8 1 = 8 आणि याला लिहिलं 15 × 8. डाऊट? पहिल्या दोनमध्ये काय सेम दिसतं आपल्याला, m. ब्रॅकेटमध्ये काय उरला, m - 15. शेवटच्या दोनमध्ये काय सेम आहे, 8. त्याला साईन काय आहे, मायनस. ब्रॅकेटमध्ये काय दिसतोय, m + 15, पण आपण देणार मायनस. जे इथे साईन आहे ते आपण करून टाकणार जादू. दोन ब्रॅकेट झाले सेम, त्याला एकदा लिहिणार, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेरच्या संख्या. कन्फ्युजन? ओके. आता तुम्हाला याच्यासाठी एक शॉर्टकट मेथड सांगतो, MCQ आला तर. MCQ साठी फक्त, बाकी असं डायरेक्ट केलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार आहे. MCQ आला तर तुम्हाला डायरेक्ट लिहिता येईल म्हणून सांगतोय. जसं आता हा क्वेश्चन होता, m² - 25m + 100. स्टार्ट केला क्वेश्चन, मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला, 100 पाहिजे आहे ना, 100 पाहिजे ना. 25 येऊन जाईल का आपला 25 आणि आन्सर,
येऊन जाईल. पहिल्याच स्टेपमध्ये डायरेक्ट आन्सर, खतम क्वेश्चन. 2 ब्रॅकेट जी इथे आपण बनवली ना त्या क्वेश्चनवर, पहिल्याच स्टेपमध्ये कसे, दोन्हीमध्ये m लिहिलं आणि 20 आणि 5 लिहिलं, संख्या लिहून घेतल्या. व्हॅल्यू काय होतं आपल्या 20 आणि 5, एका ब्रॅकेटमध्ये m च्या सोबत 20, एका ब्रॅकेटमध्ये m च्या सोबत 5. साइन काय सांगितलं होतं मी, इफ द लास्ट टर्म इज पॉझिटिव्ह गिव्ह द साइन ऑफ mt टू बोथ द नंबर्स, दोन्ही मायनस, आला आन्सर, खतम क्वेश्चन. ठीक आहे. पण हे एक्झाममध्ये करायचं नाही आहे, MCQ आला तर पटकिनी करण्यासाठी आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हे तेव्हाच करता येते जेव्हा इथे असतो 1. काही काही क्वेश्चनमध्ये इथे 1 नाही आहे, मग तेव्हा करता येत असं नाही, तेव्हा स्टेप बाय स्टेपच करायचं आहे. ठीक आहे.